छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनाक्रोश मोर्चा निघणार आहे। संतोष देशमुखांचे कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। देशमुख कुटुंबीय मसाजोगवरून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झालेला आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, जोपर्यंत आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत मोर्चे काढले जाणार असा निर्धार देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आलेला आहे। मनोज जरांगे असो किंवा सुरेश धस असो यांच्याकडून सुद्धा हाच निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघतोय, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नक्कीच वृषाली, छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारी छत्रपती संभाजीनगरमधील आयोजकांकडून करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या क्रांती चौकातून या मोर्चाला साधारणपणे 11:30 वाजता सुरुवात होणार आहे। हा मोर्चा पैठण गेट, सिटी चौक, गुलमंडी मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावरती जाणार आहे आणि त्या ठिकाणी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन मोर्चा सभेच्या माध्यमातून समाप्त होणार आहे। सध्या जर आपण बघितलं तर हे क्रांती चौकातलं चित्र आहे, जिथे शिवाजी महाराजांचा विराट विशाल असा पुतळा आहे आणि याच पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। ज्या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी होणार असल्याचा अंदाज जो आहे तो आयोजकांकडून व्यक्त केला जातोय। क्रांती चौकामध्ये सुद्धा हा मंच उभा करण्यात आलेला आहे। या मंचावरूनच मोर्चाला सुरुवात होणार आहे। या मोर्चामध्ये मनोज जरंगे पाटील असतील, त्याचबरोबर अंबादास दानवे असतील, कल्याण काळे असतील, सुरेश धस असतील, बजरंग सोनवणे हे सगळेजण सहभागी होणार आहेत। अनेक विराट मोठा मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पार पडणार आहे। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।